लाज कशी वाटत नाही रे? काल परवा आपलं ब्रेकअप झालं आणि आज तू तुझ्या होणाऱ्या बायकोला पटवण्यासाठी माझी मदत घ्यायला आलायस. अगं पटवायचं नाहीये, बदला घ्यायचा आहे. तू डोक्यावर पडलायस का रे? हा, तुझ्या हे डोक्यात तरी कसं आलं की ह्या सगळ्यामध्ये मी तुझी मदत करेल म्हणून? आणि किती बालिश आहे रे हे बदला वगैरे घेणं. आय नो हे सगळं बालिश आहे, पण मला हा बालिशपणा करायचा आहे तिच्यासाठी. पण तुषार मीच का? मी तुला दुसरी कोणीतरी मुलगी बघून देते, जात. नाही मला तूच हवी आहेस. मला दुसरा कोणावरही विश्वास नाहीये, मला तू हवी आहेस बस. तू तिला सांगितलंस आपल्या दोघांबद्दल? म्हणजे मी तुझे एक्स होते ते? नाही वेडी आहेस का? असं कसं सांगू मी तिला? म्हणजे तू तिला सुद्धा अंधारात ठेवतेस जसं मला ठेवलं होतं तसं. तुला कधी मी अंधारात ठेवलं? अगं तूच त्या ऑफिसच्या अजय सोबत फिरत होतीस. हे बघ, अजय आणि माझ्यात तसं काही नव्हतं. तो फक्त एक गैरसमज होता आणि तूच तो वाढवलेलास. अच्छा, म्हणजे ते चॅट, ते फोटोज, ते सगळं खोटं आहे? ती फक्त एक सिच्युएशन होती बस यार. तू काय सिच्युएशन होती? सिच्युएशन होती तर तू समोरून येऊन मला सांगायला हवं होतंस ना. म्हणजे मी एकदा चूक केली म्हणून तू मला सोडून गेलास आणि त्या मुलीने त्या मुलाबरोबर अख्खा रिलेशनशिप गाजवलं, ते तुला चालतंय का? कारण तिने बिनधास्तपणे येऊन तिचा पास्ट मला सांगितलं आणि मी तो ऍक्सेप्ट केलाय. तू काय केलंस? रिलेशनशिपमध्ये असताना सुद्धा हे सगळं करत बसलीस. म्हणजे एका अर्थी मला फसवलंसच ना. ॲज कम्पेअर आशू तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे आणि म्हणून मला ती आवडली आहे, समजलं? खड्ड्यात गेलास तू आणि खड्ड्यात गेला तुझा तो बालिश बदला. रिया 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 शिट, काय केलं मी? हे काय करायला आलो होतो? कुठून आणू आता दुसरी मुलगी? तुला जर असं वाटत असेल की मी तुला फसवलं तर मी तुला मदत करायला तयार आहे. कुठे आणि कधी यायचं ते सांग.